श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाची ही दिंडी सोहळ्याची परंपरा अनादी परंपरा आहे। गुरुवर्य महंत माणिक बाबापासून हा दिंडी सोहळा चालत आलेला आहे। पुढे गुरुवर्य महंत महादेव बाबांनी सुद्धा चालवलेला आहे आणि अद्यापपर्यंत सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे। आणि या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व सहभागी होऊन भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुकतेने आनंदाने भगवत नामचिंतन करत जातात। दिल्लीमध्ये आणि किती लोक सहभागी झालेले आहेत? या ठिकाणी दिंडीचे मुक्काम 9 असतात आणि प्रत्येक मुक्कामाला सर्व परिसरातील भाविक सहकार्य करतात। जेवणाची असेल आणि आपल्या दिंडीमध्ये सुद्धा डॉक्टरची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। काय समाजाला सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण करणारं हे दिंडी सोहळा आहे। आणि या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी 10,000 समाज असतो, पण या वर्षी मेघ वर्षाने आनंदाचं वातावरण तयार केल्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरुवातीलाच 10,000 समाज आहे। मग पुढे प्रत्येक गावातून काहीतरी समाज निघत असतो आणि वाढता समाज किती हजार जमल ही आता मी काही सांगू शकत नाही। भगवंताकडे ही प्रार्थना आहे आणि प्रत्येकाची प्रार्थना असते की आमचा हा शेतकरी वर्ग सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी, शेतकरी वर्ग यांच्या ठिकाणी सुख शांती समाधान प्राप्त हो, हे भगवंताला आमचं साकडं आहे, मागणं आहे आणि सर्वांना आशीर्वाद या भगवंताचा असावा ही भूमिका आमची आहे।